देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून संपूर्ण देशात निवडणुकीचे वातावरण सुरू आहे। निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर करताच देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असताना मंगळवारी घाटकोपर पूर्व येथे नोटांनी भरलेल्या गाडीसह पंतनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे। गाडीत नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी जप्त करून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला याची सूचना दिली आहे। निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाने बुधवारी सकाळी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नोटा मोजल्या असता एकूण 70 लाख रुपयांची रोकड बॅगेत मिळून आली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्ती एका IT कंपनीच्या CA असल्याचे सांगत आहे। परंतु एवढी मोठी रक्कम तो कुठे घेऊन निघाला होता याबाबत तपास सुरू आहे। ही रोकड बेहिशोबी असावी व निवडणुका जाहीर होताच या नोटा बाहेर पडण्यामागे काय कारण आणि या नोटा कोणाला देण्यात येणार होत्या, कुठल्या राजकीय व्यक्तीच्या या नोटाशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे।